दोघांचं एवढं अक्षरशः मोठं युद्ध झालं, कारण का जे अस्त्र कालिका मातेकडे होतं त्याचं प्रत्युत्तर मच्छिंद्रनाथांकडे होतं, आणि मच्छिंद्रनाथ जे अस्त्र सोडायचं त्याचं प्रत्युत्तर कालिका मातेकडे होतं. मच्छिंद्रनाथ आणि महादेवांना ह्या स्थानामध्ये 3 दिवस 3 रात्र स्वतः कालिका माता, मच्छिंद्रनाथ आणि शिवशंकर 3 दिवस 3 रात्र त्यांनी इथे वास्तव्य ठेवलेलं आहे. असं हे स्थान आहे. नमस्कार, मी कोकणची ऋषाली आणि आता आपण आहे आंबडपाल या गावामध्ये, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि आता आपण जाणार आहे मच्छिंद्रनाथांची तपोभूमी या ठिकाणावरती, ज्याला देवाचा डोंगर म्हणून ओळखले जाते. आणि हा रस्ता बघू शकताय तुम्ही, असा हा डोंगराचा रस्ता आहे. वरती डोंगराच्या वरती देवस्थान आहे आणि आता आपण तिथेच जाणार आहे बघण्यासाठी. सो लेट्स गो. हा असा रोड आहे वळणावळणाचा. मला एका हाताने ड्रायव्हिंग करून एका हाताने शूट करता येत नाहीये, पण तरी पण मी दाखवत आहे रोड. पावसामुळे काही झाडे पडलेली आहेत आणि खालचा रस्ता थोडा खराब होता, पण इथे ठीक आहे रस्ता. आता आपण पोहोचलो देवाच्या डोंगरावरती. इथे मी गाडी पार्क केलेली आहे माझी आणि इथून हा असा सुंदर नजारा आहे आपल्यासमोर. तर चला मग आता आपण जाऊया वरती, बघूया. वरती आले मंदिरात, तर इतक्या जोराचा वारा आणि पाऊस आहे की म्हणजे बघू शकता खूपच जास्त. मस्त वाटत आहे डोंगरावरती पाऊस. वाव, आता दिसतोय पाऊस येताना. नमस्कार, मी प्रमोद प्रभाकर सावंत. या स्थानाचं सेविकारी म्हणजेच वडिलांनंतरचा अधिपती, या स्थानाचे सध्या तरी अधिपती आहेत श्री प्रभाकर अनंत महेश्वर सावंत. हे या स्थानाचे अधिपती आहेत. त्याचप्रमाणे या स्थानाची निर्मिती करणारे श्री कैलासवासी महेश्वर अनंत सावंत, त्यांची प्रतिमा ह्या दाखवतील या व्हिडिओजद्वारे. कारण काय त्या व्यक्तीने, म्हणजेच माझे आजोबा कैलासवासी अनंत महेश्वर सावंत, त्या व्यक्तीने ह्या पूर्ण स्थानाची निर्मिती केलेली आहे. म्हणजे हे जे काही दिसतंय आपल्याला पूर्ण या तपोभूमीमध्ये, त्याचं सर्वात महत्त्वाचं जो व्यक्ती बोलला जातो, सर्वात महत्त्वाचं जे कार्य करणारं व्यक्ती बोलला जातो, तो कैलासवासी अनंत महेश्वर सावंत, माझे आजोबा. यांची देवाज्ञा 4 जुलै 2013 रोजी झाली आणि या स्थानाची त्यांनी निर्मिती 1980 या सालापासून त्यांनी या स्थानाची निर्मिती केली.
तत्पूर्वी या स्थानाला म्हणजे हा डोंगर भाग आहे, ह्या डोंगर भागाला देवाचा डोंगर म्हणून संबोधला जायचा. एक 100-150 वर्षी किंवा असं समजा की जेव्हा हे गाव निर्माण झालं तेव्हापासून या गावाला ह्या डोंगराला देवाचं डोंगर म्हणून संबोधला जायचा. 1980 पूर्वी या स्थानामध्ये कुठला दैवत, कोणता दैवत कुठे बसला, काय भेटला याच्याबद्दल कोणालाच माहिती नव्हती. पण गगनगिरी महाराजांच्या आदेशानुसार माझे आजोबा कैलासवासी अनंत महेश्वर सावंत यांना गगनगिरी महाराजांनी आदेश दिला की तू ज्या गावामध्ये राहतोय तिथे नाथांची तपोभूमी आहे. नाथ, कालिका माता आणि शिवशंकर 3 दिवस 3 रात्र त्यांनी वास्तव्य ठेवलेलं आहे. तू शोध घे आणि या स्थानाची तू निर्मिती कर. तेव्हा त्यांनी गगनगिरी महाराजांच्या आदेशानुसार या स्थानामध्ये त्यांनी शोध घेतला आणि ह्या डोंगर भागामध्ये येऊन त्यांनी आपली वस्ती ठेवली 1980 पासून. तेव्हा त्यांना कळालं, त्यांनी एक छोट्याशा प्रतिमा ठेवल्या कालिका देवीची, दुर्गा देवीची, नाथांची आणि महादेवाची, अशा 3 प्रतिमा ठेवून त्यांनी आपली साधना 1980 पासून ती साधना त्यांनी चालू केली. असं हे स्थान मच्छिंद्रनाथ तपोभूमी, देवाचा डोंगर, आंबलपाड, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग असं या स्थानाचा पूर्णतः ॲड्रेस आहे, म्हणजेच पत्ता आहे. आणि जवळपास कुडाळ रेल्वे स्टेशन आहे, जे रेल्वे स्टेशन कुडाळ स्टेशनवरून 5 ते 6 किलोमीटरवर स्थान आहे. कुडाळ ST स्टँडवरून एक 3 ते 4 किलोमीटरवर असलेले हे स्थान मच्छिंद्रनाथांची तपोभूमी जास्त करून लोकल भागामध्ये देवाचा डोंगर म्हणून संबोधला जातो, कारण का पूर्वरच देवाचा डोंगर बोलला जायचा. जेव्हा इथे नाथ बसले त्यानंतर मग मच्छिंद्रनाथांची तपोभूमी म्हणूनच संबोधलं जातं. कारण या स्थानाचा उल्लेख जसं भगवद्गीता आहे, गुरुचरित्र आहे, त्याचप्रमाणे नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये 6व्या अध्यायामध्ये या स्थानाचा उल्लेख केलेला आहे. जेव्हा मच्छिंद्रनाथ सर्व देवतांना प्रसन्न करत करत एक कालिका माता, जी कालिका माता म्हणजे तुम्हाला माहित आहे, जी रुद्र अवतार धारण करून सर्व राक्षसांना त्यांनी नमवलं, सर्व राक्षसांना तिने मारलं, तरीही देखील ती रुद्र अवतार धारण होती. तर महादेवांना विचार पडला आता हिला शांत कसं करायचं. तेव्हा महादेव जेव्हा तिच्या पायाशी पडले आणि जेव्हा महाकालीचा म्हणजेच कालिका मातेचा पाय महादेवाच्या छातीवर पडला तेव्हा ती स्तब्ध झाली. कारण का महादेवाला पण माहित नव्हतं हिला मी उत्पत्ती केली आहे, हिची उत्पत्ती केली आहे, पण हिला शांत कसं करायचं. महादेवाला काहीच सुचलं नव्हतं. तेव्हा महादेव तिच्या पायाशी पडला आणि तिचा पाय महादेवाच्या छातीवर पडला. तेव्हा ती स्तब्ध झाली. 11 विकराळ शक्ती महाकाली स्तब्ध झाली. ज्याने माझी उत्पत्ती केली आहे त्याच्याच छातीवर मी पाय ठेवला, म्हणजे हे अघटित झालं. तेव्हा ती शांत झाली. तेव्हा शांत झाल्यानंतर तिचं नाव भद्रकाली म्हणून उल्लेख केले गेलेला आहे. ग्रंथामध्ये तिचं भद्रकाली नाव म्हणून उल्लेख केला गेलेला आहे. तेव्हा ती शांत झाल्यावर महादेवाला तिने विनवणी केली की महादेवा, ज्या कार्यासाठी तू माझी उत्पत्ती केलेली आहेस ते माझं कार्य परिपूर्ण झालेलं आहे. आता मला एक निवांत असं स्थान दे जिथे मी निद्रा करू शकते, आणि जेव्हा तुला पुन्हा माझी गरज लागेल तेव्हा मला आदेश दे, मी तत्परतेने तुझ्यासाठी धाव घेईन. तेव्हा महादेवाने कुडाळ प्रांती आडूळ गाव म्हणजेच आंबलपाड, काही कारणास्तव या गावाचं नाव फेरबदल करण्यात आलं, आडूळचं आंबलपाड करण्यात आलं. भक्तिसार या ग्रंथामध्ये 6व्या अध्यायामध्ये कुडाळ प्रांती आडूळ गाव मधून उल्लेख केलेला आहे. म्हणजे हे गाव जे आहे ते स्वामी शंकराचार्यांना, आमचे सावंतवाडीचे महाराजे होऊन गेले तेव्हा त्यांनी हे गाव स्वामी शंकराचार्यांना इनाम दिलं गेलं. त्या कालावधीमध्ये हे गावाचं नाव फेरबदल करण्यात आलं, आडूळचं आंबलपाड करण्यात आलं. असं म्हणून आता या गावाचं नाव आंबलपाड म्हणून संबोधलं जातं. तेव्हा महादेवाने आज्ञा दिली कालिका मातेला की कुडाळ प्रांती आडूळ गावामध्ये तू एक निवांत स्थान आहे, तिथे जाऊन निवांत बस. कालांतराने कलियुगामध्ये मच्छिंद्रनाथांची आणि दत्तगुरूंची निर्मिती करण्यात आली. दत्तगुरू हे त्यांचे नवनाथांचे गुरुवर्य, आणि मच्छिंद्रनाथ हा नवनाथांचा सर्वात महत्वाचा पहिला घटक म्हणजे पहिला भाग. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंद्रनाथ, कानिफनाथ, गैनीनाथ असे हे नवनाथ आहेत, ज्यांचा जन्म अयोनी संभव मधून झाला. अयोनी संभव म्हणजे स्त्रीच्या उदरातून न होता, जसं की मच्छिंद्रनाथांचा जन्म मच्छीच्या उदरातून झाला, गोरक्षनाथांचा जन्म गोरातून झाला, कानिफनाथांचा जन्म हत्तीच्या कानातून झाला, जालिंद्रनाथांचा जन्म हवनकुंडातून झाला, असे बाकीचे 5 जणांचे जन्म असे अयोनी संभव मधून निर्माण करण्यात आला. पण हा जो अवतार आहे तो पहिला अवतार, म्हणजे दत्तगुरूंचा सर्वात लाडका आणि प्रिय शिष्य म्हणजे मच्छिंद्रनाथ. म्हणजे
दत्तगुरु आणि मच्छिंद्रनाथ हे सेमच आहेत. दत्तगुरूंनी संबोधलेलं आहे गुरुचरित्रमध्ये की मच्छिंद्रनाथ जिथे जिथे आहे तिथे तिथे मी आहे, आणि जिथे जिथे मी आहे तिथे तिथे मच्छिंद्रनाथ आहेत. असं काही ना काहीतरी कुठल्या तरी गुरुचरित्रामध्ये म्हणा किंवा या देवांच्या ज्या काही गोष्टी आहेत दत्तगुरु आणि नाथांच्या गोष्टी, त्याच्यामध्ये हे कधी कुठे ना कुठे उल्लेख केलेला आहे. माझं पण त्याचं वाचन झालेलं आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो. तेव्हा मग महादेवाची आज्ञा घेऊन ती कालिका माता इथे बसली. कालांतराने मच्छिंद्रनाथांचा जन्म झाला. मच्छिंद्रनाथ प्रत्येक दैवतांना प्रसन्न करत करत कालिका मातेपर्यंत पोहोचलं. तर कालिका माता निद्रावस्थेत होती. त्याची प्रतिमा ह्या दाखवतील आपल्या व्हिडिओद्वारे. कालिका मातेच्या आहे इथे त्यांची प्रतिमा. तर मच्छिंद्रनाथांची भ्रमंती झाली कालिका मातेपर्यंत. कालिका मातेने त्यांनी आवाज दिला की माते मला दर्शन दे म्हणून. तेव्हा कालिका मातेची निद्राभंग झाली. तेव्हा तिने पुन्हा भद्रकालीचा अवतार सोडून कालिकाचा अवतार धारण केला आणि मच्छिंद्रनाथांना सांगितलं तरी तू आहेस तरी कोण? मी एवढं मोठं कार्य करून आलंय, मी एवढी शिवाची मोठी कालिकास्त्र आहे आणि एवढं मोठं कार्य करून आल्यावर तू मला त्रास द्यायला आलायस तरी कोण? तेव्हा तिने छोटंसं स्मरण केलं, हा आहे तरी कोण? त्या स्मरणामध्ये तिला जाणवलं की हा मच्छीच्या उदरातून जन्म घेतलाय आणि भिक्षुका मागून आपलं उदरनिर्वाह करतोय, काही मोठी शक्ती नाही. त्याने कालिका मातेने मच्छिंद्रनाथांना युद्धाची पुकारणी केली. मच्छिंद्रनाथ बोलले जशी तुझी इच्छा. त्या दोघांमध्ये तुंबळ असं युद्ध झालं, कारण की कालिका माता म्हणजे पण साधारण नव्हती आणि मच्छिंद्रनाथ पण साधारण नव्हते. दोघांचं एवढं अक्षरशः मोठं युद्ध झालं, कारण का जे अस्त्र कालिका मातेकडे होतं त्याचं प्रत्युत्तर मच्छिंद्रनाथांकडे होतं आणि मच्छिंद्रनाथ जे अस्त्र सोडायचं त्याचं प्रत्युत्तर कालिका मातेकडे होतं. सर्व दैवत भयभीत झालं. या दोन शक्तीमध्ये जिंकणार कोण आणि पराजित कोण होणार? पण शेवटी नाथ हे कलियुगामध्ये अवतार आहेत. त्यांनी दत्तगुरूंनी त्यांना एक अस्त्र दिलेलं होतं, त्याचं नाव आहे वाताकर्षण अस्त्र. वाताकर्षण अस्त्राचं मी तुम्हाला उलगडा देतो. वाताकर्षण अस्त्र असं आहे की पूर्णतः त्याच्या बाजूचं ऑक्सिजन खंडन करतं जातं. जसं तुम्ही चित्रपटामध्ये बघितलं असेल, देवांचं जेव्हा युद्ध होतं तेव्हा बाजूला एक वर्तुळाकार आकार निर्माण होतं आणि ती शक्ती आतमध्ये, तशाच प्रकारे नाथांनी तसं हे भस्म काढलं, वाताकर्षण अस्त्र म्हटलं आणि कालिका मातेवर ते फेकलं. फेकल्यावर तिच्या भोवती वर्तुळ निर्माण झालं आणि आतमधलं जे ऑक्सिजन होतं, दैवत असू दे की कोणी असू दे, मनुष्य असू दे, ऑक्सिजन हे खूप महत्वाचं असतं. तेव्हा ते ऑक्सिजनचं खंडन झालं, बंद झालं. कालिका मातेला ऑक्सिजन मिळायचं बंद झालं. तेव्हा कालिका माता मूर्छित पडली. मूर्छित पडतेवेळी तिने शंकराचा धावा केला, महादेवाचा धावा केला. महादेवा, आता माझं काही प्राण जातोय, वाचवलंस तर मला तूच वाचवू शकतोस. तेव्हा तो आवाज कैलासावर आढळला आणि कैलासपती महादेव समजले की तिथे नाथांची सॉरी झालेली आहे, म्हणून ही गोष्ट घडलेली आहे. तेव्हा महादेव तत्काळ तिथे धावत आले. धावत आल्यावर बघितलं तर मच्छिंद्रनाथांना बोलला, अरे एवढ्या लहान थोर वयामध्ये तू मोठी एवढी कीर्ती केलीस, कालिका मातेला हरवलंस, म्हणजे तुझी कीर्ती महान आहे. महादेवाला म्हणाली, महादेवा हे बघ, मी तुझी जाची आहे, तू सांगशील तसं मी करेन. तू माझी आज्ञा नको घेऊस, मला आदेश दे की मी काय करायचं, कारण का मी तुझी जाची आहे, तू सांगशील तसं मी करणार. तेव्हा मग कालिका मातेने मच्छिंद्रनाथ आणि महादेवांना ह्या स्थानामध्ये 3 दिवस 3 रात्र, स्वतः कालिका माता, मच्छिंद्रनाथ आणि शिवशंकर 3 दिवस 3 रात्र त्यांनी इथे वास्तव्य ठेवलेलं आहे. असं हे स्थान आहे. आणि या स्थानामध्ये मच्छिंद्रनाथांनी जी शाबरी कवित्व सुरुवात केलेली, सप्तशृंगी गडाच्या समोर, जर तुम्ही सप्तशृंगीला गेलात तर सप्तशृंगीच्या गडाच्या समोर मच्छिंद्रनाथांचा एक गड आहे. तेव्हा मच्छिंद्रनाथांनी सप्तशृंगीचा आदेश घेऊन आपली शाबरी विद्येस तिथे सुरुवात केली आणि जी काही सुरुवात केलेली शाबरी विद्येसाठी ती महाकाली आणि महादेवानी त्यांच्याकडून या स्थानावरून ते वदवून घेतलं आणि कालिका माताकडे असलेलं कालिका अस्त्र या स्थानामध्ये मच्छिंद्रनाथांना कालिका मातेने प्रदान केलं. असं असलेलं हे स्थान आहे मच्छिंद्रनाथांची तपोभूमी. बोललं जातं देवाचा डोंगर, रामाबाल, आडूळ, कुडा, सिंधुदुर्ग. आणि या स्थानाची नियमित कार्यक्रम सकाळी 6 ते 8 पर्यंत महापूजा केली जाते, मग धूप आरती केली जाते. त्यानंतर ठीक दुपारी 12:30 ते 1 आरती, महाआरती असते. त्यानंतर सायंकाळी 6 ते 8च्या कालावधीमध्ये नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं 40व्या अध्यायाचं वाचन केलं जातं, हरिपाठ केलं जातं, हनुमान चालिसा केली जाते, पसायदान केले जातं आणि सायंकाळी रात्र 8 ते 8:30 पर्यंत महाआरती केली जाते. दर गुरुवारी या स्थानामध्ये 12:30 ते 1
आरती केली जाते आणि 1 ते 3:30 ते 4 पर्यंत महानैवेद्य, दर गुरुवारी महानैवेद्य असतो. एक 400 ते 500 माणसांचा महानैवेद्य असतो. आणि जसे जसे ज्यांचं इथे कार्य होतं, म्हणजे जसं जसं ज्यांचं इथे कार्य परिपूर्ण होतं तसं प्रत्येक लोक इथे येऊन अन्नदान करतात. लोकांना अन्नदानाचं कार्य होतं. जसं जसं काही गोष्टी समोर शब्द घेतात नाथांकडून, माझं हे कार्य परिपूर्ण झाल्यानंतर मी अन्नदान करेन, मी ह्या स्थानामध्ये काही ना काहीतरी सेवा करेन, त्या प्रकारची लोक इथे जे काही नवस असतात ते नवस इथे पेडले जातात अन्नदान स्वरूपी, किंवा काही इतर स्वरूपात ते काही स्वरूपात इथे येऊन सेवा आपला नवस परिपूर्ण केले जातात. आणि ह्या सर्वात गोष्ट सांगायचं आहे की ह्या स्थानामध्ये जास्तीत जास्त आम्ही पारायणासाठी, नामस्मरणासाठी जास्तीत जास्त आम्ही भर देतो. जेणेकरून पारायण जेवढी जास्त होतील, नामस्मरण जेवढं जास्त होतील, तेवढं या स्थानाची प्रचिती वाढत जाईल, या स्थानाचं महात्म्य वाढत जाईल. आणि ह्या स्थानामध्ये जे हे 3 महादैवत बसलेले आहेत, कालिका माता आणि मच्छनाथ आणि शिवशंकर, या स्थानामध्ये त्यांचा वास राहील याच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त पारायण, नामस्मरण आणि सेवेसाठी जास्तीत जास्त आम्ही या स्थानामध्ये प्राधान्य दिलं जातं. आणि ह्या स्थानाचे वार्षिक उत्सव म्हणजे दत्त जयंती, गुरुपौर्णिमा, महाशिवरात्र आणि नाथांचा एक सोहळा आहे, धर्मनाथ बीज जयंती म्हणून. हे 4 मोठे उत्सव साजरे केले जातात. असं हे स्थान आहे, मच्छनाथ तपोभूमी. आणि या सर्वात महत्वाचं, इथे कुठल्याही प्रकारची ट्रस्ट वगैरे केली जात नाहीये. आजोबांपासून म्हणजेच कैलासवासी अनंत महेश्वर सावंत यांच्यापासून आम्ही कौटुंबिकच हे स्थानाची सेवा आम्ही कार्यरत आहोत. आज ही माझी 3री पिढी आहे. माझे आजोबा कैलासवासी अनंत महेश्वर सावंत हे मुख्य स्थानाचे अधिपती, ते आजही इथे आहेत. कारण का त्यांची सेवा निरंतर होती, निस्वार्थी होती. त्यांचाही देखील देवाज्ञाताने गुरुवारी 4 जुलै 2013 हे पण वार पण गुरुवारच होता. सायंकाळी महाआरती झाली 8 ते 8:30. कलावती आईचं इथे हे झालं, भजन झालं. त्यानंतर 8 ते 8:30 मध्ये त्यांचं आरती झाली आणि त्यांनी 8:30 वाजता त्यांनी आपला देह ह्या स्थानावर ठेवला. असं म्हणजे त्यांची ही कीर्ती इथे खूप, म्हणजे जे काही या स्थानाचं जो काही कार्य केलं आहे ते सर्व त्यांनी केलेलं आहे. त्यांच्यानंतर माझे वडील आता आराम करत आहेत, श्री प्रभाकर अनंत सावंत हे त्यांचे सुपुत्र, 2 नंबर सुपुत्र. आणि मी प्रमोद प्रभाकर सावंत, छोटासा सेवक म्हणा पण आहे, इथे कार्यरत आहोत. अशी नाथांची महिमा आहे. आणि थोडक्यात ह्या स्थानाचा चमत्कार सांगतो. 1979 साली कुडाळ प्रांतामध्ये ह्या जिथे हे स्थान आहे तिथे पाण्याचा प्रकल्प केला गेला होता 1979 मध्ये, की पाणी फिल्टर करायचं आणि इथून कुडाळ सिटीला पाणी सप्लाय करायचं असं नियोजन केलेलं. आणि जवळपास डोंगर हाच आणि सर्वात टॉप लेवल हाच. त्याच्यामुळे पाण्यासाठी हे केलं, इथे जागा निवडली गेली आणि कॉन्ट्रॅक्टरने येऊन कार्य चालू केलं. कार्य चालू होत असताना ध्वनी निर्माण व्हायचे. याचे 150 फीट लंबा जाव. खोदकाम करून गेलं की दुसऱ्या दिवशी भरून जायचे, सर्प दिसायचे. त्याच्यानंतर भिंत उभी केली ती क्रॅक व्हायची, ध्वनी निर्माण व्हायची. याचे 150 फीट लंबा जाव. खोदकाम करून गेलं की दुसऱ्या दिवशी भरून जायचे, सर्प दिसायचे. त्याच्यानंतर भिंत उभी केली ती क्रॅक व्हायची. असं काही ना काहीतरी व्यत्यय यायचे. ही गोष्ट 1979 ची. काही ना काहीतरी व्यत्यय निर्माण व्हायचं. जाताना ह्या मॅडम तुम्हाला ते पाण्याचं हे दाखवतील की कोणती टाकी इथे बांधत होते. पण शेवटी देवाची भूमी, नाथ बसले तिथे. देवाची भूमी असल्यामुळे त्यांना हे कार्य घडलं नाही. तेव्हा त्यांनी कुडाळ ग्रामपंचायत वाल्यांना सांगितलं की तिथे असं ध्वनी निर्माण होतात, याचे 150 फीट लंबा जाव. तर त्यांनी त्यांची आज्ञा घेतली ग्रामपंचायत सदस्यांची आणि त्यांनी 150 फीट खाली गेले आणि ते कार्य त्यांचं परिपूर्ण झालं. आणि ही गोष्ट 1980 ला जेव्हा माझे आजोबा इथे येऊन सेवेमध्ये होते, तेव्हा कालांतराने 1980-82 मध्ये ते गृहस्थ आले, कॉन्ट्रॅक्टर. आणि त्यांनी ही घटना माझ्या आजोबांना सांगितली की जिथे तुमचं हे स्थान आहे, जिथे तुमचं देवघर आहे, त्या देवघराच्या इथे आम्ही पाण्याची टाकी करत होतो, पण आम्हाला असे चमत्कार घडलेले आहेत. आणि मग आम्ही जाऊन ते 150 फूट मोजणी केली आणि खाली जाऊन आमचं कार्य परिपूर्ण केलं. तेव्हा आमचं कार्य परिपूर्ण झालं. पण हे स्थान जे तुम्ही निर्माण केलं आहे ते खरोखर आम्हाला त्यांनी चमत्कार दाखवलेला आहे. आणि शेवटी तुम्ही ह्या स्थानाची निर्मिती केलेली आहे. तुम्हाला खूप आमचं सारं धन्यवाद.
आणि ते तिथून निघून गेले. त्याच्यानंतर 1980 नंतर आजोबांनी ही महिमा चालू ठेवलेली आहे आणि त्यांचंच भाग्य, त्यांचीच पुण्याई म्हणून आम्ही इथे सेवेमध्ये रुजू आहोत. धन्यवाद. नमस्कार. खूप खूप धन्यवाद. अशा प्रकारे आता आपण 1-2 तास मंदिरामध्ये होतो. मध्ये पाऊस आल्यामुळे अतिशय सुंदर अशी माहिती तिथे असणाऱ्या पुजाऱ्यांनी आपल्याला दिलेली आहे. प्रमोद सावंत त्यांचं नाव आहे आणि खूप सुंदर माहिती त्यांनी दिली. मला आजपर्यंत पण जितक्या गोष्टी माहिती नव्हत्या त्यासुद्धा माहिती झाल्या. आता तुम्हाला पण माहिती होतीलच. मोरांचा आवाज येतोय. त्याच्यानंतर आता थोड्या वेळापूर्वी इथे हॉर्नबिल सुद्धा दिसला मला. आणि श्रावण महिना असल्यामुळे ऊन पावसाचा खेळ चालू आहे. कुठे सावली कुठे ऊन बघायला मिळतंय. अतिशय शांत ठिकाण आहे आणि खूप सुंदर.